इयत्ता 6वीचा सराव संच 7 आज आपण अभ्यासणार आहोत. खालील चौकटीत पेक्षा मोठे, पेक्षा लहान आणि बरोबर यापैकी चिन्ह वापरा. तर जी संख्या मोठी असते तिच्याकडे ही 2 टोकं असलेलं चिन्ह आपण वापरतो आणि एक टोक असलेलं लहान संख्या असणाऱ्यांकडं आपण हे एक टोक वापरत असतो. जर दोन्ही संख्या समान असतील तर आपण बरोबरचं चिन्ह वापरत असतो. तर थोडं या अगोदर आपण समजून घेऊया की ऋण 8 आणि 5 यामध्ये मोठी संख्या कोणती. तर मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही ऋण संख्या कितीही मोठी असू दे ती धन संख्येपेक्षा लहानच असते. म्हणून हे ऋण 8 हे लहान आहे 5 पेक्षा. आपल्याला या ठिकाणी हे चिन्ह वापरता येतं. दुसरं एक उदाहरण आणखी आपण समजून घ्या की ऋण 100 आणि 0 याच्यामध्ये या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती. तर मोठी संख्या ही 0 आहे. म्हणून आपण असं शून्याकडं 2 टोकं असलेलं चिन्ह वापरायचं आणि एक टोक हे 100 कडे करायचं. कारण ऋण संख्या मग कितीही मोठी असू दे ती 0पेक्षा लहानच असते किंवा कोणत्याही धन संख्येपेक्षा ऋण संख्या ही लहानच असते जर दोन्ही संख्यांना समान चिन्ह असतील. ऋण 15 आणि ऋण 15 तर आपल्याला बरोबरचं चिन्ह द्यावं लागतं. कारण ऋण दोन्ही संख्यांना चिन्ह समान आहे आणि संख्याही समान आहेत. अशा वेळेस आपल्याला बरोबरचं चिन्ह द्यावं लागतं. आणखी एक उदाहरण बघूया आपण. 100 किंवा 100 ऐवजी आपण 599 आणि ऋण 599. लक्षात घ्या, या 599ला चिन्ह नाहीये म्हणजे धन चिन्ह असतं आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे धन चिन्ह असलेली कोणतीही संख्या ऋण संख्येपेक्षा मोठीच असते. अशा वेळेस हे चिन्ह वापरायचं, पेक्षा मोठंच चिन्ह वापरायचं. तर आपण आता सराव संच 7 सोडूया. तर बघा, पहिलं उदाहरण आहे ऋण 4 आणि 5 यांच्यामध्ये मोठं कोण हे आपल्याला ठरवायचं आहे. तर 4ला ऋण चिन्ह आहे आणि 5ला धन चिन्ह आहे. तर आपण डोळं झाकून पेक्षा लहान हे चिन्ह वापरायचं. म्हणजे ऋण 4 हे लहान आहे 5 पेक्षा असा याचा अर्थ होतो. आता दुसरं उदाहरण 8 आणि ऋण 10. मी सांगितल्याप्रमाणे कोणतीही ऋण संख्या धन संख्येपेक्षा लहान असते. म्हणून 8 हे मोठं आहे ऋण 10 पेक्षा. हे आपल्याला चिन्ह वापरता येईल. तिसरं उदाहरण आपण पाहूया. धन 9 आणि धन 9. तर दोन्ही संख्येतील म्हणजे अंक समान आहेत 9 आणि चिन्हही समान आहेत. अशा वेळेस आपण बरोबरचं चिन्ह वापरायचं म्हणजे दोन्हीही संख्या समान आहेत. पुढचं उदाहरण पाहूया. चौथं ऋण 6 आणि 0. तर मी सांगितल्याप्रमाणे की ऋण 6 हे सुद्धा 0पेक्षा लहान असतं. म्हणजे ऋण 6 हे लहान आहे 0पेक्षा असा त्याचा अर्थ होतो. पुढचं 5वं उदाहरण 7
आणि 4 यांच्यामध्ये मोठं कोण? दोन्ही संख्यांना चिन्ह समान आहेत, धन आहेत, म्हणजे 7 हे मोठं आहे 4 पेक्षा. 6वा प्रश्न 3 आणि 0. तर नेहमी लक्षात घ्या की 3 हे मोठं असतं शून्यापेक्षा, म्हणून 3 कडे आपण याचं तोंड केलं या चिन्हाचं. आता ऋण 7 आणि 7. तर ऋण संख्या ही नेहमी धन संख्येपेक्षा लहान असते, म्हणून आपण या 7 कडे तोंड केलं, किंवा ऋण 7 हे लहान आहे 7 पेक्षा असा अर्थ होतो. 8वं उदाहरण ऋण 12 आणि 5. तर जरी 12 मोठं असलं तरी 12ला ऋण चिन्ह आहे, म्हणून ते 5 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण 5 कडे तोंड केलं, किंवा 5 हे 12 पेक्षा मोठे आहे, ऋण 12 पेक्षा मोठे आहे असा त्याचा अर्थ होतो. आता 9वा प्रश्न ऋण 2 ऋण 8. या ठिकाणी मात्र तुमची अडचण निर्माण होऊ शकते. ज्या वेळेस दोन्ही संख्यांना ऋण चिन्ह असतात त्यावेळेस जी त्या दोन्हीपैकी संख्या लहान ती संख्या मोठी असते, म्हणजे ऋण 2 हे मोठं असेल ऋण 8 पेक्षा. पुन्हा लक्षात घ्या, जर दोन्ही संख्यांना चिन्ह ऋण असतील तर या दोन संख्यापैकी लहान संख्या कोणती? तर ती आहे 2, आणि दोन्हींनाही चिन्ह ऋण आहेत, म्हणून ऋण 2 हे मोठं असतं ऋण 8 पेक्षा. पुढचं आता ऋण 1 ऋण 2. ऋण 1 हे मोठं असेल ऋण 2 पेक्षा. 6 आणि ऋण 3. तर ऋण संख्या ही नेहमी धन संख्येपेक्षा लहान असते, म्हणजे 6 मोठा आहे 3 पेक्षा. आणि शेवटचं उदाहरण ऋण 14 आणि ऋण 14. दोन्ही संख्या समान आहेत, म्हणून बरोबरचं आपण चिन्ह दिलं. तर या ठिकाणी आपण 12ची 12 उदाहरणं आपण अभ्यासली. जर तुम्हाला माझी सोडवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.